जगद्गुरु तुकोबराय मानवी जीवनाला आल्यानंतर प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे। भक्ती केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये जो अनुभव प्राप्त होतो त्या अनुभवाचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबराय करतात। हे मुना सप्ताह चालू आहे। पहिल्या दिवसापासून तर काल्यापर्यंत भगवंताचं चिंतन करत करत कोणी चटई उचलण्याचं काम करत असेल, कोणी स्वयंपाकाचं काम करत असेल, कोणी कीर्तनामध्ये टाळ घेऊन भरण्याचं काम करत असेल, कोणी कथा करत असेल, कोणी कीर्तन करत असेल, पण भक्ती केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही। त्याच्या हातातून भक्ती 100% निश्चित पूर्ण होते। कारण नारद भक्तिसूत्रामध्ये ते सूत्र चालले, कथा दिवशी गर्गा गर्गाचार्य म्हणतात कथा श्रवण करणं सुद्धा भक्तीच आहे, बरोबर ना? आणि कथा सांगणं सुद्धा भक्तीच आहे। आणि भक्ती करत असताना पूजा करणं सुद्धा ही काय आहे? ही भक्ती आहे। म्हणजे आपण तुम्ही आम्ही सर्वजण भक्ती करतो, पण भक्ती करून जीवनामध्ये जो अनुभव प्राप्त होतो तो फक्त प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 4 प्रकारचा स्थितीचा अनुभव प्राप्त होतो। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी मानवी जीवनाला आल्यापासून माझ्या जीवनामध्ये मी भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर मला 4 प्रकारची स्थिती जीवनामध्ये प्राप्त झाली। कोणती कोणती? एक निश्चिंतता, एक निर्भयता, एक स्वतंत्रता आणि एक सुखरूपता। ह्या 4 प्रकारची स्थिती प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे। मग निश्चिंतता म्हणजे काय? प्रत्येक माणसाचे जो भगवंताचा भक्त आहे तो भगवंताची भक्ती करतो, तो निश्चिंत कधी होतो? त्याच्या जीवनातली ज्या दिवशी चिंता संपेल तो माणूस कधी तो निश्चिंत होतो। आता कधी कधी माणसाला म्हणतो, अहो महाराज दादा आता मुलीचं लग्न झालंय, मुलाचं लग्न झालंय, मुलगा नातू झालाय, नात झाली, सर्व निवांत झाला, आता तुम्ही चला बरं पंढरपूरला। चला खरंच महाराज आता निवांत झालो, निश्चिंत झालोय, चला पंढरपूरला, बरोबर ना? निश्चिंत होणं म्हणजे काय? माणसाच्या जीवनातली चिंता नाहीशी होणं, बरोबर? निर्भयता म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं पारतंत्र्य असलं नाही पाहिजे। आणि सुखरूपता अवस्था ही जीवनामध्ये अशी आहे, माणसाच्या जीवनामध्ये सुखरूपता अवस्था प्राप्त होण्यासाठी आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सुखरूप असणारा पांडुरंग परमात्मा आहे तो ज्या दिवशी प्राप्त होईल आणि त्याच्यापर्यंत ज्या दिवशी माझी भक्ती जाईल त्यावेळेस माझ्या जीवनातली अवस्था ही सुखरूप होईल। 24 दिवस 22 दिवस पंढरपूरला वारकरी चालतो, पण ज्यावेळेस 24 तास बारीमध्ये उभा राहतो आणि 25व्या तासामध्ये ज्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन करतो, उभा राहतो पांडुरंगासमोर, त्यावेळेस 22 दिवस 24 दिवस चाललेला थकवा निघून जातो। तो म्हणतो आता मी सुखरूप झालो, मी धन्य झालो, आता काही नाही, भगवंताने नेलं तरी हरकत नाही। त्या दिवशी माणसाची आणि ही माणसाची अवस्था प्राप्त होण्यासाठी बराच काळ निघून जावा लागतो। बरेच जुने माणसं म्हणतात, एवढा काल पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आमची अवस्था, ज्यावेळेस आमची अवस्था तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस कळेल महाराज संसार कसा आहे। ज्यावेळेस म्हाताऱ्या माणसाला विचारलं संसार कसा आहे, ज्यावेळेस आमचं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस विचारत होतो, आम्हाला वाटत होतं ते खरं बोलत नसतील, खोटं बोलत असतील। संसार अहो तुम्ही असू द्या आम्ही असू द्या एवढा राजा रावण होता, पण माणसाच्या जीवनामध्ये जी अवस्था आहे ही अवस्था सोडण्यासाठी आणि माणसाचं जीवन बदलण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय होण्यासाठी काळ खूप बदलावा लागतो। किती कोटी पैसा आला म्हणून माझा जो संसार सुखाचा झाला हे डोक्यातलं काढून टाका तुम्ही। राजा रावणाकडे काही संपत्ती कमी होती? संसार सुखाचा झाला। ज्ञानोबराकडे काय होतं तरी ज्ञानोबराय म्हटले, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोकांमध्ये मी आनंदाला त्रिलोक्यात मध्ये आनंद भोगवील आणि माझा संसार सुखाचा झाला। हे म्हणणं एवढं सोपं नाही। याच्यामध्ये फक्त एकच आहे, स्वामीजींचे शब्द असतील किंवा आमच्या गुरु महाराजांचे शब्द असतील, फक्त माणसाच्या जीवनामध्ये जो माणूस कर्म चांगलं करतो त्याच्या जीवनामध्ये निश्चितच फळ चांगलं त्याच्या प्राप्त होतं, हे निर्वास सत्य आहे विठ्ठला। ही अवस्था प्राप्त जगद्गुरु तुकोबराय म्हटले भगवंताची भक्ती केल्यामुळे झाली। अभंगाच्या 4 चरणाचा सरळ अर्थ जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, करतो मान्यता करतो भगवान पंढरीस परमात्म्याची माझ्या जीवनामध्ये भक्ती झाली, भक्ती परिपक्व अवस्थेला प्राप्त झाली आणि भक्ती परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेला असल्यामुळं तो भगवंत मला कळाला। तो भगवंत कसा आहे? तो भोळा आहे, तो भाविक आहे, तो जुनाट आहे आणि तो चांगला आहे। भक्ती भावाने जसा केला तसा तुम्ही होतो। जगद्गुरु तुकोबरायचे अनेक अभंग आहेत, मी जसा केला का तसा तो माझा भगवंत, असा असणारा भगवान परमात्मा जसा केला तसा होतो। अभंगाचं पहिलं चरण। बुद्धिवादी लोकांना प्रश्न केला, महाराज असा असणारा भगवान परमात्मा जसा केला तसा होतो, पण होऊन करतो काय? याला महत्वाचा पॉइंट आहे। होऊन करतो काय? तर भगवंताच्या भक्ताच्या जीवनातली चिंता नाही हरण करतो आणि त्याच्या जीवनातलं दुःख नाहीस करतो। अभंगाचं 2य चरण।
अभंगाचं द्वितीचरण जगद्गुरु तुकोबराला साधक म्हटले, महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला गर्भवासाची भीती नाहीये, तुमचं निश्चिंता निर्भय झाले, तुम्ही संत या मृत्यूलोकामध्ये करणार काय? जगद्गुरु तुकोबरा त्या साधकाला सांगू लागले, बाबा रे, वैकुंठ लोकातून मी मृत्यूलोकामध्ये येणार, भगवंताच्या भक्तीचा डांगोरा पिटवणार, सर्व सुखाचा सर्व काळी आनंद भोगणार. आता मला असं वाटलं मृत्यूलोकातून वैकुंठ लोकात जावा, मग वैकुंठ लोकात जाणार. मला असं वाटलं आता वैकुंठ लोकातून मृत्यूलोकामध्ये यावा, मी मृत्यूलोकामध्ये येणार. महाराज येणं आणि जाणं हे तेवढं सोपं नाही. अनेक संतांपैकी आमच्या जगद्गुरु तुकोबराने कायदा म्हणून काढला. येणं आणि जाणं फक्त जगद्गुरु तुकोबरा 4 वेळेस जगद्गुरु तुकोबरा वैकुंठातून खाली आले आणि 4 वेळेस वैकुंठ मृत्यूलोकातून वैकुंठामध्ये गेले. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम. देवाचं नाम गात गात वैकुंठ लोकामध्ये गेलो आणि देवाचं नाम गात गात वैकुंठ लोकातून मृत्यू लोकामध्ये आलो. अभंगाचं 3रं चरण. बुद्धिवादी लोकांना प्रश्न केला, महाराज किती सोपा आहे हो, आमच्या गावातले बरेच लोक वैकुंठवासी कैलासवासी झाले, बरोबर ना? असे जर आमचे वैकुंठात लोकातून मृत्यू लोकात जर लोक खाली लोक जर आले आमचे, तर किती आम्हाला आनंद होईल. सांगा ना काहीतरी मार्ग असा. एवढा मार्ग सोपा नाही. जगद्गुरु तुकोबरा म्हटले येणं आणि जाणं एवढं सोपं नाही. ते जर झालं असतं तर अनेक माणसं गेली नसती, लोकसंख्या भरपूर झाली असती, जेवणाचं वांदे झालं असतं, बरोबर आहे? जो आलाय तो जाणार आहे, बरोबर आहे? ज्याचा दिवा लागलाय तो एक दिवस विझणार आहे, बरोबर? जो जन्माला आलाय तो एक दिवस मृत्यू होणार आहे. हे निर्वास सत्य आहे. जातसे ध्रुव मृत्यू ध्रुवम जलम मृतशीर तस्मात पर्याय यर्ते नत्वम सोची तुम राशी किंबहुना उपजे ते नासे नाशिले ते पुनरपी दिसे त्याचे घटिका यंत्र द्यायचे परिभ्रमेगा, बरोबर ना? मग जगद्गुरु तुकोबरा म्हटले येण्याचा आणि जाण्याचं स्वातंत्र्य आमच्या जीवनामध्ये आहे, फक्त त्याचा एकच परिणाम आहे भक्तीचा. आणि भक्ती केल्यामुळे येण्याचं जाण्याचं स्वातंत्र्य प्राप्त आहे आणि आल्यानंतर भगवंताच्या भक्तीचा डांगोरा पिटवणार आणि सर्व सुखाचा आनंद भोगणार. अभंगाचं 3रं चरण. बुद्धिवादी लोकांना प्रश्न केला, ठीक आहे महाराज, इथपर्यंत आम्हाला कळालं, पण महाराज आता एवढी अवस्था तुम्ही परिपक्व अवस्था प्राप्त केली, दृढतम तुम्हाला भगवंताची अवस्था प्राप्त झाली, मग आता पुढं काय करणार? जगद्गुरु तुकोबरा म्हटलं एवढी अवस्था भगवंतापर्यंत पोहोचली, भक्ती भगवंतापर्यंत जाऊन पोहोचली, आता भगवंत आम्हाला आणि आम्ही त्या भगवंताला एक पावशेकंद सुद्धा विसरू शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. हा आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचा दंडक आहे. कोणताही अभंग जर घेतला तर अभंगाचा सरळ सरळ अर्थ गोष्वरा सांगायचा, नंतर आता जेवढा वेळ भेटेल तेवढं कीर्तन करायचं, बरोबर आहे ना? कारण ठळक बातम्या झाल्याशिवाय सविस्तर बातम्या होत नसतात. प्रत्येक माणसं म्हणतात कीर्तनाला चला, म्हटलं ना वारीला चला, महाराज मारायला वेळ नाही आणि कीर्तनाला म्हणता तुम्ही. आणि बातम्या सुद्धा ऐकत असताना वेळ प्रत्येक माणसाला नाही. रिमोट करतो आहे इकडे पिंट्या लगेच लावलेलं असतं ना, काय मालिका म्हणा पिक्चर म्हणा काहीतरी लावलं असलं, घेतो 2 मिनिटात ठळक बातम्या पाहतो निघून जातो. कारण माणसाला बातम्या सुद्धा पाहायला वेळ नाही. पण माणसाने वेळ काढला पाहिजे. असं अनेक ठिकाणी म्हटले, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय कधी जाईल अहो, चालता चालता माणूस कधी अटॅक येईल माणूस जाईल सांगता येणार नाही. आता मग आम्ही अशोक दादाची तर जेवण करून आलो म्हणले, ते आताच एका माणसाला अटॅक आला आणि माणूस जाग्यावर गेला. माणसं काय अहंकार करा, अहंकार तुमचा सोडून द्या हो, कधी काय होईल सांगता नाही. फक्त असं काहीतरी पुण्यकर्म करा, या पुण्याच्या जोरावरती आपल्याला जरी संकट आलं तर संकट तारेल. ही फक्त पुण्यच कामी येतं आपलं आणि कर्मच कामी येतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये अनेक लोक म्हणतात काहीतरी आम्हाला करायला, आम्ही मुंबई पुण्याकडे जातो, एक माणसं महाराज सप्ताह करतात, एक महाराज फक्त आम्हाला समाधान प्राप्त झालं पाहिजे, फक्त सांगा मार्ग आम्हाला. त्याचं कारण एकच आहे, त्यांना मार्ग माहिती नाहीत, आपल्याला मार्ग माहीत आहेत, फक्त करता येत नाही, पण करायला येत आम्हाला. हा त्याचा आनंद आहे. आज एवढा आनंद हा गगनात मावत नसेल, बरोबर ना? सर्व मंडळी असेल, किंबहुना आमचे जगद्गुरु तुकोबरा अनेक अभंगामध्ये म्हणतात, किंबहुना आमच्या हनुमंतरा जिथं जिथं कथा आहे ना, तिथं तिथं हनुमंतरा दिसत नाहीत, पण त्या कथेमध्ये आजही आहेत. जिथं जिथं कथा चालू आहे तिथं तिथं आमचे हनुमंतराय आजही आहेत. म्हणून अभंगाचा मिश्रार्थ प्रतिपादन केलाय. पण आपण कशामुळे एकत्र जमलेलो आहोत? भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 कशामुळे कार्यक्रम चालू आहे, काय त्याचा गोषवार आहे, काय आहे, कोणत्या जीवनामध्ये संत संकल्पाचा दाता नारायण, कोणता तरी संकल्प फक्त परमार्थातला करावा, तो निश्चित पूर्ण झाल्याशिवाय राहत नसतो. आमचे गुरु महाराज सांगत असतात पाठामध्ये, संसार माणसाच्या जीवनातला संकल्प परमार्थातला केला तो निश्चित 100% खरा होतो, पण संसारातला संकल्प केला की 100% पूर्ण होत नाही.
तुम्ही आणखीनही कोणता परमार्थाचा संकल्प करा, तो 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मी 2013ला गुरुपूजन सोहळा आळंदीमध्ये ठेवला होता. मी नेमकं संस्थेतून शिकलो बाहेर पडलो, 1 महिन्यात 2 महिन्याचा विषय होता आणि मनामध्ये आलं गुरुपूजन सोहळा झाला पाहिजे. तो संकल्प केला होता, पण आता वाटतो तो सप्ताह खूप मोठा झाला. म्हणजे संकल्प केलेला परमार्थातला पूर्ण होतो. संसारातले बरेच संकल्प केले पण पूर्ण कधी झाले नाही आणि होणार नाहीत. गुरु महाराज म्हणले ते खोटं नसतं. म्हणून परमार्थातला संकल्प केला. आमच्या श्री हरिभक्त पारायण ते तर म्हटले माझं नाव घेऊ नका, पण मी नाव कुठं घेत नाही, पण काहीतरी कोणता तरी गोशोरा लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. संकल्प केला. काय संकल्प? कोणत्या तरी महात्म्याच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडावं आणि ह्या महात्म्याच्या पुण्याच्या जोरावर आपण परमार्थ करत असतील, आपण संसार होत असेल, यांचं पुण्य भरपूर आहे आणि यांच्या पुण्याच्या जोरावरती आपलं चांगलं आहे. म्हणून आपल्या श्री हरिभक्त पारायण शिवाजी महाराज राऊत सर, गावकरी मंडळी आपले झरीचे व आमचे श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य आमचे पंकज महाराज थोरे कानावर घातलं. म्हटले महाराज आम्ही संकल्प केलेला आमच्या स्वामीजींची तब्येत चांगली व्हावी, हा संकल्प केला होता. म्हणून हा सप्ताहाचं नियोजन केलं आहे. आम्हाला तारीख पाहिजे. दुसऱ्या मिनिटाला म्हटलं तुम्ही स्वामीजीसाठी करत असाल तर 100% मी यायला तयार आहे. ते उभे आहेत, स्वामी आमचे महाराज बसलेले आहेत. म्हणजे स्वामीजीची तब्येत आम्ही गेली 7 वर्षापासून स्वामींच्या आश्रमामध्ये आळंदी या ठिकाणी ज्ञानदेवी आश्रमामध्ये छोट्या छोट्या मुलाची संस्था चालू आहे. माझी 2013ला संस्था सुरू झालेली आहे. 12 वर्ष पूर्ण होऊन गेलेत. आजही संस्था चालू आहे. कारण येवलेश्वर रोपं लावलेले द्वारी त्याचा विलो गेला गगनावरी. आमचे गुरु महाराजांना सांगितलं होतं 100 मुलं सांभाळ किंवा 200 सांभाळ, फक्त संस्था बंद पडू देऊ नको. त्याचं वाक्य मी माझ्या अंतःकरणात ठेवलेलं आहे. 20 जरी मुलं आले तरी संस्था बंद करायची नाही आणि आजही बंद होणार नाही. कारण गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे, ज्ञानोबरांची कृपा आहे आणि आपला संकल्प परमार्थातला आहे, तो कधी पूर्ण होणार 100%. आणि माऊलीच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने 7 वर्ष झालेत आणि माझा संकल्प होता. स्वामीजी म्हणलं तुमच्या आश्रमात राहतो आणि तुमच्यातून निघतो. आश्रमातून ज्यावेळेस निघेल त्यावेळेस माझा आश्रम झाला पाहिजे, एवढा मी संकल्प केला होता त्यांच्यासमोर. माऊलीच्या कृपेने तो पूर्ण झाला आणि म्हणून स्वामीजींसाठी आज सर्व आपण एकत्र जमलेलो आहोत. खरं ज्यावेळेस आमचे ज्ञानोबाराय होते त्यावेळेस ज्ञानोबारायचं किंमत आळंदीकराला नाही कळाली. आजही तुम्ही आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबारायच्या समाधीचा अभिषेक करायचं म्हटले दह्यादुधाने आपण अभिषेक करतो, पण ज्यावेळेस ज्ञानोबाराय आमच्या आळंदीत राहत होते त्यावेळेस ज्ञानोबारायला इंद्राणीचं पाणी नाही पिऊ दिलं. ज्यावेळेस ज्ञानोबाराय आळंदीमध्ये राहत होते त्यावेळेस ज्ञानोबारायला मधुकरी नाही मागू दिली. मधुकरी जरी मागितली ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये पीठ असेल तर हिशोबा खिचर यायचा, झोळीतलं पीठ घ्यायचा, खाली मिसळायचा आणि पायाने मातीमध्ये मिक्स करायचा आणि झोळी झटकून त्यांच्या हातामध्ये द्यायचा. त्याच ज्ञानोबराय निघून गेल्यानंतर ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की आम्हाला जेवायला गुलाबजाम तयार होतात का नाही. म्हणून आज आपल्या गावात नाही तर आपल्या परिसरात नाही तर आपल्या महाराष्ट्राचं भूषण स्वामीजी आहेत. त्यांच्या आशीर्वादाने सर्व चांगलं आहे. म्हणून आपण सर्व संकल्प केला होता की स्वामीजीची तब्येत चांगली व्हावी. आपण सुद्धा सर्व आज संकल्प करू, ज्ञानोबा तुकोबराला प्रार्थना करू, माऊली आमच्या स्वामीजींची तब्येत चांगली व्हावी. हा संकल्प आम्ही केलेला पूर्ण व्हावा. आम्ही असाच सप्ताह चालू ठेवू. आम्ही ज्यावेळेस कीर्तनाला येऊ त्यावेळेस आम्ही सुद्धा पैसे ठरवून येणार नाही. आम्ही संकल्प करू परमार्थातला. तुम्ही जर परमार्थासाठी ज्यावेळेस तुम्ही सप्ताह सुरू केल्यापासून सर्व गाव लोक जेवण करतायत, म्हणजे अन्नदान करणं एवढं सोपं नाही. आमच्या अनेक तुकोबरांचे प्रमाण आहेत, ज्ञानोबराचे प्रमाण आहेत, नामदेवराचे प्रमाण आहेत, जिथे एक स्थितीतले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरणं. हे अन्नदान तुम्ही करता, हे खूप मोठं पुण्य आहे. आणि या पुण्याचं काम, अन्नदानाचं काम आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, काही जरी माणसाच्या जीवनात पाठीमागं पिढा असेल तर भागवत कथा श्रवण केल्यानंतर निश्चितच आपल्या जीवनातली दुःख नाहीचं होतं आणि आपल्या मागचं संकट नाहीचं होतं. हे श्रीमद भागवत सांगतं. रामायण सांगतं माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगावं कसं, भागवत सांगतं माणसाच्या जीवनामध्ये मरावं कसं. बरोबर ना. पण माणसाच्या जीवनामध्ये रामायण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. रामायणामध्ये जर प्रत्येक माणसानं जर रामायण वाचलं तर निश्चित मुलं सुधारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि भागवत लावल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण माणसाच्या जीवनामध्ये ही अवस्था होण्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये वेळ नाही आहे, पण वेळ काढलाय. योगायोग खूप दूध शर्करा योग आहे. असा योग येण्यासाठी खूप दिवस लागत असतात. जन्मोजन्मी आम्ही भूपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. म्हणून स्वामीजींच्यामुळं हा कार्यक्रम पुढून आमचे श्री हरिभक्त पारायण आमचे देवाभाऊ यांचे चॅनल चालू आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. पण स्वामीजींसाठी बोलायचं थोडं. स्वामीजींचा अधिकार काय आहे. आमचे ज्ञानोबा तुकोबराय म्हणून गेले की म्हणून आमच्या मुक्ताबाई म्हणतात संत या शब्दाचा अर्थ काय आहे. संत कोणाला म्हणायचं, महात्मा कोणाला म्हणायचं.
जात असताना माणसाच्या जीवनात येण्याचं आणि जाण्याचं त्यांच्या ज्यांच्याकडे स्वातंत्र्य आहे त्याला महात्मा म्हणायचं. मनाला वाटेल त्यावेळेस निघून जातात, मनाला वाटेल त्यावेळेस मृत्यूलोकामध्ये येतात आणि मनाला वाटेल तसं जीवन जगतात, त्याला महात्मा म्हणायचं. संत कोणाला म्हणायचं? आमचे मुक्ताबाई एका ठिकाणी म्हणतात, संत तोची जाना जगी आणि दया क्षमा ज्यांच्या अंगी. ज्यांच्याकडे दया आहे, ज्यांच्याकडे शांती आहे, ज्यांच्याकडे क्षमा आहे, त्यांना तुम्ही संत म्हणा. आमचे जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, नेनती काही टाना टोना नामस्मरण नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही उरलेलं नाही, त्यांना तुम्ही संत म्हणा. आजही स्वामीजी आल्यानंतर जेवण करण्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांनी तिथं बसलो होतो, तरी स्वामीजी जवळ सूर्यमंत्री मंत्राचं जप करणं जवळ यंत्र होतं. फक्त जेवण होईपर्यंत थांबलेलं होतं. जेवण सुरू झाल्यानंतर पुन्हा स्वामीजीच्या हातामध्ये होतं. माझी एक क्षण सुद्धा रिकामा अर्धघडी राहू नको. हरि चरणे चित जडले हिरहाती दुःख विसरले. धन्य झालो संसारी संसारी, धन्य झालो संसार. टाळी वाजवण्याचे फायदे सांगतो तुम्हाला. टाळी वाजव हे माणसाच्या रेषा बुजल्यात. रेषा का बुजल्यात याच्याचं कारण शोधा तुम्ही. रेष बुजल्यानंतर माणसाच्या जीवनात घरामध्ये पती पत्नीचं जमत नाही, मुलाबाळाचं जमत नाही, पैसा आलेला टिकत नाही. मग तुम्हाला याचं सुधारायचं असेल तर टाळी वाजवावं लागेल. रेषा बुजल्याला नीट होते. आणि तुम्ही म्हणता महाराज त्याचा काही अनुभव काही दृष्टांत सांगा. गोरोबा काकांचं नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं पंढरपूरला. गोरोबा काकांना दोन्ही हात नव्हते. नामदेवराय म्हणले वाजवा टाळी. सर्वजण लोक टाळी वाजवले पंकज महाराज. पण आमच्या गोरोबा काकांना दोन्ही हात नव्हते. दोन्ही दोंड्या हाताने टाळी वाजवली. कीर्तनामध्ये चमत्कार असा झाला की दोन्ही हात फुटल्या गेले. अहो आपल्या रेषा का बदलणार नाहीत 2 तास कीर्तनात जर टाळी वाजवली तर. पण आपण कीर्तन जर संपल्यानंतर घरी जाऊन जर टाळी वाजवली तर 100% मालक म्हणते चौधरी महाराजांना काय वेळ लावलं काय. आणि येणं जर टाळी वाजवली तर तुम्ही म्हणता वेडे झाले की काय. पण कीर्तनात जर टाळी वाजवली तर 100% रेष बदलल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला अटॅक न आल्याशिवाय राहणार नाही. मग का अटॅक यायचा का नाही यायचा आहे आता तुम्ही तुमचं ठरवा. विठ्ठला विठ्ठला असं आमच्या स्वामींचं जीवन आहे. आणि यांना तुम्ही संत म्हणा. आणि संतांच्या परंपरेमध्ये महात्म्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराचा अभंग घेतलाय. जगद्गुरु तुकोबरा अभंगाकडे जर पाहायला गेलं तर अभंगाकडे काही वर्ग दिसतात. पहिला वर्ग आहे जो भगवंताची भक्ती करत नाही. पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे भगवंताची भक्ती करून मुक्तावस्थेला प्राप्त झाला, हा दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे अवरात्र भगवंताची भक्ती करतो पण माणसाच्या त्याच्या जीवनामध्ये दुःख अवस्था प्राप्त होते. 3 मुद्द्याचं चिंतन करत असताना आपला नंबर कोणत्यामध्ये लागतोय? जो वर्ग भगवंताची भक्तीच करत नाही याच्यामध्ये आपला नंबर लागतो, किंबहुना जो भगवंताची भक्ती करून मुक्तावस्थेला प्राप्त झालो याच्यामध्ये लागतो, किंबहुना अहोरात्र भगवंताची भक्ती करतोय पण पदरामध्ये दुःख अवस्था प्राप्त होते याच्यामध्ये आपला नंबर लागतोय. याचा विचार करायचा. पण कीर्तन संपल्यानंतर घरी जाताना करायचा आहे. मग सांगावं महाराज आम्ही भक्तीच करत नाही याचाही विचार करायचा नाही. जो वर्ग भक्ती करून मुक्त झालाय त्याचाही विचार करायचा नाही. विचार करायचा जो अहोरात्र भक्ती करतोय त्याचा विचार केल्याशिवाय जमणार नाही. 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला. कल्पना करा. एक जण अभ्यास करून पास झाला तुम्ही त्याचाही विचार करू नका. एक जण अगोदर पास झाला तर तुम्ही त्याचाही विचार करू नका. पण दररोज कोल्ह्याला जातो, गृहपाठ करतो, वर्गपाठ करतो, एक्झाम देतो, तो रिझल्ट आणायला गेला की फर्स्ट क्लास नापास होतो. तुम्हाला त्याचा विचार केल्याशिवाय राहता येणार नाही. बरोबर. हे जर नाही कळतं पुन्हा सांगतो. कल्पना करा का एक जण नौकेमध्ये बसला, पहिले तिरला पोहोचला, तुम्ही त्याचाही विचार करू नका. एक जण अगोदरच पहिल्या दिवशी पहिले तिरला जाऊन बसलेला होता, तुम्ही त्याचा विचार करू नका. पण एक जण सकाळच्या 6 वाजता नौकेमध्ये बसला, दुपारचे 12 वाजले, घामाघुम्म झालाय,
नौका हातभरही पुढे सरकत नाही, तुम्ही त्याचा विचार केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. विठ्ठला विठ्ठला. वेळ कमी आहे बरं, आपल्या सोंग जास्त वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आता वेळ घेऊ नका. मला वेळ टाइम द्यायला त्या टायमात संपवायचे. आता थोडंसं हां मला वेळ द्या थोडंसं. विठ्ठला विठ्ठला. 12 वाजले घामाघुम झाला, नौका हातभरही पुढे सरकत नाही, तुम्हाला विचार केल्याशिवाय जमणार नाही. नाहीच कळतं. पुन्हा सांगतो, एक जण बाबा आजारी पडले, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने ट्रीटमेंट दिली, 10 औषधाच्या पुढ्या बांधून दिल्या. बाबा घरी जा, जेवण करा, गिलासभर दूध घ्या, ते गिलासभर दूध घेतल्यानंतर ती औषधाची पुढे त्या गिलासमध्ये टाका, हलवा, प्राशन करा. 100% तुमचा गुण दुरुस्त झाले, म्हणजे अनुभव किंवा तुमचा रोग दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा घरी आले, जेवण वगैरे केलं, जेवण केल्यानंतर गिलासभर दूध घेतलं, दुधामध्ये पुडी तशीच टाकली, हलवली, प्राशन केली. 10 दिवस झाले, औषध घेतले, पण 10 दिवस झाले गुण मात्र येत नाही. आता तर तुम्हाला विचार करावा लागेल की नाही. पुन्हा सांगतो, एक जणाची आजी आजारी पडली. तुमच्याकडे आजीच म्हणतात ना, पुणे जिल्ह्यामध्ये आजी म्हणतात, तुमच्याकडे आजीच म्हणतात का? आमच्या इकडे पुणे जिल्ह्यामध्ये माणसं मेल्यावर चालतात, तुमच्याकडे कसं आहे ना तसंच आहे ना. विठ्ठला विठ्ठला. आजी आजारी, महाराज विठ्ठला विठ्ठला. आजी आजारी पडली, आजीला 4 मुलं होती, एक डॉक्टर होता, इंजिनियर होता, कलेक्टर होता, शेतकरी होता. गाडीमध्ये टाकलं, मोठ्या हॉस्पिटलला, मुंबई आपल्या औरंगाबादच्या हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब पैसा काय लागेल ते लागू द्या, आजीचा आजार लवकरात लवकर दुरुस्त झाला पाहिजे. ट्रीटमेंट वगैरे घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर हिवाळ्याचे दिवस होते. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आजीला काय करा, घरी घेऊन जा, जेवण केल्यानंतर औषध पाण्यात टाकून हालून द्या. गडबडीत आले, जेव घातलं. त्यांच्या गाव आता खेडेगावामध्ये हौद म्हणतात आणि सिटीमध्ये गेल्यानंतर त्याला स्विमिंग पूल म्हणतात. आता सुविधा आली, माणसं जर फ्रेश होण्यासाठी खाली स्विमिंग पूलला येतात, पण आपण जर फ्रेश व्हायचं असलं की पुढं आपल्याकडं विहीर आहे, आपण हौदापेक्षा विहीर धरू, बरोबर ना. आपण सुद्धा विहीर खूप छान बांधलेले असतात. दुपारच्या टाईममध्ये आपण पोहण्याचा आनंद घेतो, बरोबर आहे ना. आणि दुपारचे थंडीचे दिवस होते, संध्याकाळचा टायमिंग झाला होता. आजी दोघांना हात धरले, दोघांना पाय धरले, आजीला हलवलं प्राशन, आजीला हलवलं आणि आजीला घालवलं. मग तुम्ही म्हणता कसं काय घालवलं? अहो थंडीच्या दिवसात म्हातारी काकळली आणि हलवल्यानंतर ती काय जागची जाग्यावर गेली. आता तर विचार कराल की नाही. स्टॉक संपला ना. विठ्ठला याचा गोश्वरा सांगायचा आहे. पहिलं उदाहरण तुम्हाला काय दिलं होतं, कल्पना करा. जो अभ्यास रात्रंदिवस करतो, गृहपाठ करतोय, वर्गपाठ करतोय, एक्झाम देतोय, आजही आमच्या 10वीचे मुलं पास होतात का? त्याचं कारण आहे रात्रंदिवस आम्ही अभ्यास करून घेतो. 13 वर्षामध्ये एकही 10वीचा मुलगा नापास होऊ दिला नाही. त्याचं कारण काय? आपण अभ्यास करून घेतो, बरोबर ना. पण अभ्यास करतो, गृहपाठ करतो, एक्झाम देतोय, पूर्ण मार्क पेपर लिहितोय, तरी पण रिझल्ट आणायला गेली फर्स्ट क्लास नापास होतो. त्याचं कारण काय माहिती आहे का महाराज? त्याचं कारण एक आहे, तो होता 10वीला आणि अभ्यास करू लागला 11वीचा. तुमच्याकडे पास होत असेल तर आमचे 50 पोरांच्या टीचर तुमच्याकडे आणून टाकतो. होईल का असं सांगा तुम्ही नाना? 10वी म्हटल्यानंतर 10वीचाच अभ्यास करावा लागला, हा त्याचा सिद्धांत आहे. दुसरा दृष्टांत सांगितला होता, नौकेमध्ये सकाळी 6 वाजता बसला, पण नावडी काय करतो आता कल्पना करा. वृंदावनला गेल्यानंतर नौकेचं ठिकाण आहे, द्वारकेला गेल्यानंतर नौकेचं ठिकाण आहे, बरोबर ना. आपण किंवा पंढरपूरला गेलो की ते म्हणतात नौकेमध्ये बसा, पहिलं तीरला चला, तिथं छान स्नान वगैरे करता येतं. मग संध्याकाळी नावाडी काय करतो, पाठीमागे ती नौका दोरीनं बांधतो आणि तो संध्याकाळी निघून जातो. तो बांधतो तसं संध्याकाळी निघून गेला आणि हा बांधतो तर सकाळी तिथं आला आणि तो बसल्यानंतर ओले मारतो. म्हणला येरी मालक येऊस तर आपण काय करू, पुढे जाऊ, स्नान वगैरे करून पुन्हा पाठीमागे येऊन थांबू. पण सकाळी 6 वाजल्यापासून तो नौकाचं ओले मारत होता, दुपारचे 12 वाजले, नौका हातभरही पुढे सरकत नाही. आता तर विचार करावा लागेल ना. त्याचा विचार काय होता? त्याचा विचार करणं हा होता की पाठीमागं खुट्याला काही बांधलेली नौका आहे का. जोपर्यंत खुट्याची सोडणार नाही तोपर्यंत नौका पुढे सरकणार, हा त्याचा सिद्धांत होता. नौका सोडली, दोरी सोडल्याबरोबर नौका पुढे सरकली, हा एक त्याचा सिद्धांत होता. तिसरा दृष्टांत सांगितला होता, बाबा 10 दिवसापून औषध घेतो होतोय आणि बाबाचा मित्र भेटला, माधू, म्हणले माधू अरे काय करतो, कुठं 10 दिवसापूर्ण ट्रीटमेंट घेतो, कोणत्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतोय? पहिल्या डॉक्टर, तिथे डॉक्टर साहेबांकडे 2 जण गेले आणि डॉक्टर साहेब सांगितलं, डॉक्टर साहेब औषध हेच द्या कागदामध्ये, पण कागद जरा पातळ वापरा. डॉक्टर साहेब म्हणले कागद पातळ वापरायची काय गरज? काय नाही म्हटले, पुढी टाकल्यानंतर गिलासमध्ये विरघळल्या जात नाही, 1 घंटा झालं तरी विरघळल्या जात नाही. पातळ दिल्यानंतर टाकल्यानंतर लगेच विरघळेल. डॉक्टर साहेब म्हणले एक विचार करा हो तुम्ही, थोडा पुढी सोडा आणि गिलासमध्ये टाका, 100% तुमचा आजार
दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना? टाकल्यानंतर 100% त्यांचा आजार दुरुस्त झाला, हा त्याचा सिद्धांत आहे. आणि शेवटचा दृष्टांत सांगितला होता तुम्हाला. काय सिद्धांत होता? आजीला हलवायचं सांगितलं होतं का औषधाच्या बाटलीला हलवायचं सांगितलं होतं? बोला लवकर. औषधाच्या बाटलीला हलवायचं सांगितलं होतं. माणसानं औषधाची बाटली सोडून दिली, म्हातारी हलवली, आणि म्हातारी हलवली, म्हातारी घालवली. एवढं करू नका. म्हणजे जे हलवायचं सांगितलंय, औषध हलवून द्या म्हटलं तर औषधं द्यायला पाहिजे. लक्षार्थ वाचार्थ माणसाच्या जीवनामध्ये राहिलंच नाही हो पंकज महाराज. एका ताईला म्हटलं, हो ताई, कार्यक्रमाला गेल्यानंतर ताई म्हणलं, हो ताई, तुमची तर पापड केलेत. आजीनं सांगितलं, त्या सासूबाईने सांगितलं, सुनबाईला महाराज आलेले जेवण करण्याकरता बसलेत, पापड घेऊन भाजीत बस. आता ती शेतात आम्ही होतो, शेतामध्ये आपल्या झेंडेमळ्याचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे. आता तिने पापड घेतला आणि भाजीच्या वाफ्यात जाऊन बसली. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झालेत, ताटावर जेवायला बसलो. सुन कायच काय ना गंगू पाहायला गेली तर भाजीच्या वाफ्यामध्ये. तिनं मोठ्यानं आवाज दिला, अरे तुला काय सांगितलं? म्हणजे पापड घेऊन भाजीत बस. पापड घेतला आणि भाजीच्या वाफ्यात जाऊन बसले. मग काय चुकलं म्हणजे आत्याबाई? मग काय पापड घेऊन भाजीत बसायला सांगितलं होतं का? कुठं सांगितलं होतं? पापड घेऊन चुलीवर जाऊन भाजीत बस, हा त्याचा लक्षात वाचार्थ, बरोबर ना? एका माणसानं सांगितलं, सुनबाईनं सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई एक काम करा, बऱ्याच दिवसातून पाहुणे आलेत, तुम्ही काय करा, सुंदर प्रकारे पुरणपोळीचा स्वयंपाक करणार. म्हटली नाही करणार, मला स्वयंपाकच येत नाही. म्हणजे लक्षार्थ काय वाचार्थ काय हे माणसाच्या जीवनामध्ये 100% कल्पना. एखाद्या मुलाला सांगितलं, बाळ्या जाय बरं महाराज आलेले, तिथून दूध घेऊन ये. तुम्हाला तिथं कुत्रं असलं तर, मग ते दटलं तर घरचे म्हणते तिथं इथंच मर. विठाला विठाला लक्षार्थ काय वाचार्थ काय हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आजीला हलवायचं सांगितलं नव्हतं, औषधाला हलवून हा त्याचा विचार होता. तसं माणसाच्या जीवनामध्ये झालेलं आहे. आपल्या माणसाच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करायची, बरोबर, पण कोणत्या भगवंताच्या भक्ती करायची आणि भगवंताची भक्ती केल्यानंतर काय स्थिती प्राप्त होणार आहे हे तर माणसाच्या जीवनामध्ये आपलं विसरलं गेलेलं आहे. कल्पना कर, रात्रंदिवस भक्ती करतोय, पण सोमवार आला की महादेवाच्या मंदिरात जातो, मंगळवार आला की देवीच्या मंदिरात जातो, मला वेळ संपलेला आहे. बुधवार आला की विठ्ठलाच्या मंदिरात जातो, गुरुवार आला की दत्तात्रयाच्या मंदिरात जातो, शुक्रवार आला की संतोषी माता म्हणतो, शनिवार आला की शरण हनुमंता म्हणतो, आणि रविवार आला की येळकोट जे मल्हार म्हणतो. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. माग प्रेमनगर वारी, माग प्रेमनगर वारी, दोन्ही बदिराला देवकर वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या. मग भक्ती नाहीये का? भक्ती आहे. कोणत्या देवाची भक्ती करायची हाच विसरलेला आहे माणसाच्या जीवनामध्ये. तसंच झालंय आपलं. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूतिकेते, आपुल्या पोटाची रडते मागते शेते अवधार. कल्पना करा, असं कधी झालं का? 0 अधिक 0 म्हणजे 1, अंधार अधिक अंधार म्हणजे उजेड, तिखट अधिक तिखट म्हणजे गोड, आणि गोड अधिक गोड म्हणजे तिखट. असं कधी होणार नाही. 0 अधिक 0 म्हटलं की 0 होणार. तसं माणसाच्या जीवनामध्ये असं झालंय, अपूर्ण जीवाने अपूर्ण देवाची भक्ती केल्यानंतर माणूस कधी पूर्ण होऊ शकणार नाहीये. म्हणून आमचे गुरु महाराज सांगत असतात, जीव हा अपूर्ण आहे, आणि अपूर्ण जीवाने जर पूर्ण देवाची जर भक्ती केली तर जीव 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मग सांगा ना महाराज, कोणता देव परिपूर्णतम आहे? आमच्या गर्गसंहितेमध्ये, चला 2 मिनिटं, गर्गसंहितेमध्ये वर्णन केलेलं आहे, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्यवयी एक कार्यर्थमागत्यम कोटीम कार्यम चकारवत. पूर्ण अवतार रामकृष्ण, असा जो रामकृष्णाचा जो अवतार आहे त्या अवताराचं तुम्ही चिंतन करा. 100% तुमच्या जीवनामध्ये तुमचं सुखरूप अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, आणि देव कळल्याशिवाय राहणार नाही. काय विशेष चरणामध्ये प्रवेश केला? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आमचा भगवान परमात्मा, त्या भगवंताचा विषय नाही भोळं. आपण व्यवहारामध्ये भोळा या शब्दाचा अर्थ वेगळा वापरतो. कसे तरी कपडे घातले तर वाकडी तिकडे टोपी घातली की म्हणतो रंभाऊ काका खूप भोळे आहेत. इथलं बोलत नाही, पुणे जिल्ह्यातलं बोलतो, आणि पुणे जिल्ह्यातलं गेलो की इकडचं बोलतो. बोलू तरी कुठलं? रंभाऊ काका खूप भोळे आहेत. मग आता भोळा म्हणजे काय? तुम्हाला व्यर्थ तुम्हाला साधा शब्द वाटू देऊ नका. देवाला भोळं म्हणणं म्हणजे एवढं सोपं नाही शब्द. भोळा या शब्दाचा अर्थ अनेक वेगळे वेगळे होतात. देवाला भोळं म्हणणं म्हणजे
चैत्र महिन्यामध्ये भर दुपारी 12 वाजता सूर्याच्या अंगावर थुंकल्यासारखा आहे. 12 वाजता सूर्य कुठे असतो चैत्र महिन्यामध्ये? आपल्या डोक्यावरती. आणि डोक्यावरती सूर्याच्या अंगावर थुंकायला गेलं, थुंकी कुठं पडेल? मग आपल्या तोंडावर पडेल. किंवा देवाला भोळं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. देव चतुराचा शिरोमणी आहे, बरोबर आहे की नाही? किती प्रमाण सांगायचे? अनेक प्रमाण आहेत महाराज. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची गाणी, मुकुट सकळ म्हणी, धन्य तोची विठोबा, किंवा चतुर तरी चतुर राव, बरोबर आहे ना? अनेक अभंग आहेत चतुराबद्दल. देव चतुर जाणवणी अंतरवर्त तसे, असा भगवान परमात्मा चतुराचा शिरोमणी आहे. पण दुसराच अर्थ आमचे गुरुवारी कुरेकर बाबा मला पाठामध्ये सांगायचे. भोळा या शब्दाचा अर्थ म्हणजे जेव्हा त्याच्या अंतकरणामध्ये निष्कपट. जगद्गुरु तुकोबरा त्याचं व्याख्या सांगतात. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, बरोबर ना? तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, हा भोळा या शब्दाचा अर्थ आहे. पण याचे अर्थ आमच्या श्रीमद भागवतामध्ये 250 उदाहरणं आहेत. पण एवढे उदाहरणं सांगण्यासाठी महाराज 7 दिवस आहेत. पण मी 2 दिवस तुम्हाला सांगून जातो. ती भागवत कथा करा मला म्हणतात, पण मी मला कथा करण्यासाठी माझ्याच कथा भरपूर झाले, तर भागवताची कथा कधी करू? कथा करायची म्हटलं की एका गावात 7 दिवस राहावं लागतं. आता एक दिवस 7 दिवस राहणं होत नाही मला. 7 दिवसात 7 मी राज्यात फिरतोय. आणि 7 दिवसात कथा 7 दिवस थांबण्यासाठी इतका वेळ नाही. म्हणलं कीर्तनामध्ये मला शिवाजी महाराज म्हटले, महाराज 7 दिवस इथं थांबायचं. म्हणलं महाराज मी एक काम करतो, फक्त एक दिवस तुम्ही कोणता द्या, त्या दिवशी 100% तुमच्यापाशी येतो. आणि तुम्हाला तुम्ही कुठून येणार? मला मी कोणत्याही राज्यात असू द्या, पण तुमच्या कीर्तनाला हजर राहा. विठाला सांगायचे सर्व तुम्हाला पाठ आहेत उदाहरणं. पहा ना, सुदामदेवानं किती पोहे दिले डोळ्यासमोर तुमच्या चित्र आहे ना. सुदामदेवानं किती पोहे दिले? फक्त मुठभर पोहे दिले. पण आमच्या भगवंताने त्याच्या मोबदल्यामध्ये सुदामपुरी सोन्याची करून दिली. म्हणून बोळा. किती देव बोळा आहे की नाही सांगा? अहो उपमान्यूने फक्त वाटीभर दूध मागितलं. किती मागितलं? बोला फक्त लवकर तुम्ही. किती मागितलं? अहो वाटीभर दूध मागितलं, पण आमच्या भगवंताने दुधाचा समुद्र देऊन टाकला. म्हणून बोळा, बरोबर ना? अहो आमच्या ध्रुव बाळाने फक्त मांडी मागितली होती. का मागितली होती? कशामुळे मागितली होती? तुम्ही भागवत कथेमध्ये ऐकताय. पण 2 मिनिटात सांगतो. सावतरायांनी सांगितलं तुला या मांडीवर बसता येणार नाही, माझा मुलगा त्या मांडीवर बसेल तुझ्या वडिलांच्या. त्याच दिवशी त्याने विचार केला. आईला म्हणलं आई मला मांडी पाहिजे. आई पहिल्यांदा सर्वात जर गुरु कोण असेल तर आपली आई आहे. का? ती आई सांगते हे तुझे बाबा आहेत, बरोबर, हे तुझे काका आहेत, हे तुझे बाबा आजी आहे, बरोबर ना? पहिला जर जीवनामध्ये गुरु कोण असेल तर आपली आई आहे. बोला बरोबर आहे की नाही? अहो त्या बाळाला माहीत नसतं आपले वडील कोणते आहेत. ती आई सांगत असते बाळ्या हे तुझे बाबा आहेत, बरोबर आहे की नाही? त्या दिवशी त्या ध्रुव बाळाच्या आईने सांगितलं अरे बाळ्या हे काम कर, तिनं तुला मांडी नाही ना दिली. अरे परमार्थाचा संकल्प कधी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तू जा मधुवनामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केली. ध्रुव बाळाने साक्षात करतो मान्यता करतो. भगवंत पुढे उभे राहिला. काय पाहिजे ध्रुव बाळा सांग? ध्रुव बाळ म्हणला काहीच नाही, फक्त मांडी पाहिजे. अरे नुसती मांडी जर तुला दिली तर लोक मला हसतील. मांडीच नाही तर माझं आढळपत तुला देऊन टाकलं. आढळपती बाळ पैसा मिळाला आढळपदी बाळ बैसवीला ध्रुव श्रीयता सगर उपमन्यू. नुसती मांडी नाही तर स्वतःचं आढळपद देऊन टाकलं. आणि म्हणून बोळा. त्याच्यानंतर अरे पुतना मावशी मारण्यासाठी आली. जो माणूस मारण्यासाठी येतो तरी भगवंत त्याला मोक्ष देतो. काय भगवंताची उदारता असेल? मारण्यासाठी पुतना मावशी विष घेऊन आली तरी आमच्या भगवंतानं महाराज तिला मोक्ष प्राप्त करून दिला. महाराज तू आज सनकाधिकाची नि माने सौजू सौरसूत दिला पुतने, ती विषयाची नि स्तनपाने मारू आली. लेकराला मारायला आलेली स्त्री तिचा सुद्धा उद्धार केला आणि तिला मोक्ष प्राप्त करून दिला. म्हणून त्या भगवंताला भोळं म्हणलं जाते महाराज. दुसरा शब्द आहे भाविक. भाविक कोणाला म्हणायचं? कीर्तनामध्ये स्वतःची पत्नीला सोडतो, स्वतःच्या भावाला सोडतो, स्वतःचं वैकुंठ सोडतो आणि संत सदनामध्ये येऊन नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे नामदेवा बोला भंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग, जनी म्हणे नामदेवा बोला भंग. कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग.
भाविक म्हणायचं ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला म्हणून त्याला भाविक म्हणायचं. तिसरा शब्द आहे जुनाट. कोणाला म्हणायचं म्हटलं पंढरपूरचं मंदिर किती दिवसाचं आहे हो? खूप जुनाट आहे, खूप पुरातन आहे. आमचे तुकोबराय म्हणतात जुनाट जुगारीचे नाणे, जुनाट जुगारीचे नाणे बहुत काळाचे ठेंगणे, बहुत काळाचे ठेंगणे. जुनाट जुगारीचे नाणे लोपले होते पारिके पणे, लोपले होते पारिके पणे, आव चलने अनादि अंत त्याला म्हणायचं जुनाट. तिसरा शब्द आहे चांगला. चांगलं कोणाला म्हटलं जातं? चांगला या शब्दाचा अर्थ ज्या आम्हाला विचारलं ज्यावेळेस कॉलेजला जातो त्यावेळेस विचारलं आम्हाला जगामध्ये चांगलं काय आहे. सर्वांची उत्तरं झाली. सर्वांची उत्तरं संपल्यानंतर आम्ही पाठीमागून हातवरती केला. म्हणजे जगामध्ये अप्रतिम सुंदर भगवंत आहे. अप्रतिम म्हटल्यानंतर पुन्हा डिक्शनरीमध्ये दुसरा शब्द नाही सुंदरला. अप्रतिम सुंदर आमचा भगवान परमात्मा आहे. टळ्याचा कडकडाट झाला. कोणालाही त्याच्या पुढचं उत्तर देता नव्हतं आलं. त्याचं कारण एक होतं डिक्शनरीमध्ये एकच शब्द आहे चांगला शब्दाला, सुंदर शब्दाला अप्रतिम सुंदर. अप्रतिम सुंदर भगवंत आहे. त्याचे किती बदल प्रमाण सांगायचे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, तानी कुंडल मकराकार, तानी कुंडल मकराकार, अप्रतिम सुंदर भगवान परमात्मा आहे. सुंदर ते ध्यान बरोबर पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नागिळ पागती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजळले अण्णवर्ण व्यती तेजी शोभा. अनेक माधव बरोबा कृष्ण बरोबा अनेक प्रमाण आहेत. तेवढा भगवान परमात्मा सुंदर आहे. आणि असा भगवान परमात्मा जसा केला तसा तो होतो. पण कशामुळे होतो त्याचा सिद्धांत एकच आहे, तो भक्तीमुळे होतो. मग भक्ती या शब्दाचा अर्थ गर्ग शक्तीमध्ये भरपूर आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये त्याच्या व्याख्या आल्यात. कथा दिवशी गर्गा. गर्गाचार्य म्हणतात भगवंताची कथा श्रवण करणं म्हणजे भक्ती आहे. पूजा दिशिवाय ती अनुरागा. भगवंताची पूजा करणं ही भक्ती आहे. बरोबर. पूजा दिशिवाय ती अनुरागा. नारदस्तु तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणे पर म्हणजे भगवंताचं एक किंचितही विस्मरण न होणं याला भक्ती म्हणायचं. आता याच्यापेक्षा आता 2 मिनिटं तुम्हाला पंचदशी नामक ग्रंथामध्ये नेतो. आमचे गुरुवारी पाठामध्ये बाबा सांगायचे द्रुतस्य भगवत धर्मा धारावाही कथानकथा सर्वस्व मनसो वृत्तीर भक्तिरित्य भेदी येते. जसं अखंड पाणी वाहतं तसं अखंड मनासह सर्व इंद्रियाची धाव देवाकडे लावणे याचं नाव भक्ती आहे. आणि त्याच श्लोकाचं ट्रान्सलेशन आमचे जगद्गुरु तुकोबराय करतात. अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण मनासह सर्व इंद्रियाची धाव देवाकडे लावणे याचं नाव भक्ती आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे जी थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. मायावरचं प्रेम काढावं आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी लावावं हीच भगवंताला आवडणारी भक्ती आहे. म्हणून आता कुठे धावे मन आणि तुमचे चरण देखील या भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. अशी भक्ती केली तर 100% भगवंताला आवडती आहे. त्याच्याबद्दल अनेक गोपीगीतामध्ये 2 मिनिटं तुम्हाला नेतो. काय गोपीगीता आहेत आणि त्या भगवंताची काय भगवंताचे वर्णन केलेलं आहे. गोपी म्हणतात भगवंताचे कुरळे कुरळे केस आहेत, भगवंताचे गोरे गोरे गाल आहेत. काय भगवंताचं स्वरूप आहे. अटतीयत भवा ननविकाननम
कुटीरगायते त्वां पश्यतं कुटिलकुन्तनं श्रीमुखञ्च ते जडो दीक्षिता पश्यतो तुषार जयति देदिकं जन्मना व्रज सयति इंदिरा शाश्वतत्रयी दयितदृश्यतां दीक्षितावकाल त्वयि धृता सबल त्वां युजिन्मते. आता दोन सांगितले, ज्यावेळेस कथा असेल त्यावेळेस सात सांगू. विठला विठला त्या गोपीने अशी भक्ती केली महाराज. ही भक्ती जर आपण जर सांगितली तर महाराज आपण संसार करणार नाहीत. काय चित्रगंधेचं उदाहरण 2 मिनिटं तुम्हाला भागवतामध्ये नेतो. काय चित्रगंधेचं उदाहरण, काय विषय आला महाराज. ज्यावेळेस भगवंतावर नेण्यासाठी अक्रूजी आली. अक्रूजी आल्यानंतर भगवंताला जायचं होतं. भगवंत जर नसता गेला तर पुढच्या घटना घडल्या नसत्या. भगवंताला जावं हेच 100% कारण होतं. त्याचे कारण काय आहेत मला एवढं सांगायचं नाही, फक्त एक सिद्धांत सांगायचा आहे. भगवंत ज्यावेळेस रथामध्ये बसला, रथामध्ये बसल्यानंतर सर्व गोपी आंबाटातून रडत होत्या. भगवंत ज्यावेळेस निघाले त्यावेळेस भगवंताच्या समोर गोपी सुद्धा आडव्या झाल्या आणि गोपींच्या डोळ्यातलं पाणी आणि गायीच्या डोळ्यातलं पाण्यानं धरणी माता ओलीची. परमात्मा चालले होते ना त्यावेळेस गाई अहो माणसं रडतील याला काय नवल, गोपी रडतील याला काय नवल. अरे मुक जनावर असणारी गाय गोग माता आहे ती सुद्धा भगवान परमात्मा जात असताना रडत होते. गोकुळ सर्व ओलचिंब धरणी मातेने झालं होतं. तसं गावामध्ये नवीन मुलीचं लग्न व्हावं, लग्न झाल्यानंतर सर्व गाव अंगरडापूर रडत असतं. एकुलती एक मुलगी आपल्याला घरातून सोडून जात असते ना त्यावेळेस आईची अवस्था पावा, अरे बापाची अवस्था पावा. अरे बाप जो रात्रंदिवस झुरत असतो फक्त आपल्या लेकरासाठी झुरत असतो. माझ्या मुलीचं लग्न मुलं चांगली व्हावं, मुलीचं लग्न चांगलं व्हावं, जावाई चांगला मिळावा, भारतीय संप्रदायामध्ये गंध असावा, मारकरी मिळावा आणि माझ्या मुलीचं सोन्यासारखं जीवन जगता यावं ही या मुलीच्या आईवडिलाची इच्छा असते. आणि ज्यावेळेस ती मुलगी सासरला गाडीमध्ये बसते आई तांबड आपण रडत असते पण बाप सुद्धा रडता येत नाही. लोकाधिकत रडावं तर लोक म्हणते पैसा जास्त खर्चलाय म्हणून रडतोय काय, म्हणून आई मुलीला वाट लावतो, सर्व लोकांना वाट लावतो आणि उशी घेऊन घरामध्ये बाप ढासा रडतो. तो बाप विसरला नाही पाहिजे आणि ती माय विसरली नाही पाहिजे. हेच आज या कलियुगामध्ये वारं झालंय. हम दो आणि हमारी दो बाकी दो घराच्या बाहेर जाणे दो. एवढं सोडून द्या. त्या कीर्तनातलं सार एकच आहे, अशी आपली आई आणि बाप आहे ना ते आपल्या घरामध्ये राहिले पाहिजे. दारामध्ये गाय असली पाहिजे आणि घरामध्ये ज्यावेळेस माया असली पाहिजे. ज्यावेळेस घरामध्ये माया असेल आणि दारामध्ये गाय असेल त्या घरातला आनंदाला पारावार राहणार नाहीये दादा, नाही राहणार पारावार. पण फक्त तुम्ही जर पत्नीचं ऐकून जर सांगत असाल, पत्नी जर म्हणत असेल अरे आईवडिलांना गोठ्यामध्ये ठेवा आणि आपण बंगल्यामध्ये राहू, हे तुम्ही किती जरी परमार्थ उघडून पेला तरी तुमचा परमार्थ घडीला जाणार नाही. मी इथलं बोलत नाही, आमच्या पुणे जिल्ह्यातलं सांगतोय. आणि बाप गेल्यानंतर माय गेल्यानंतर वृक्षसाधासाठी 10-10 लाख रुपये खर्च करतात. अरे जीवन जगत ज्यावेळेस आई वडील जिवंत आहेत त्यावेळेस त्यांना 2 टाइम जेवण द्या, 2 टाइम चहा द्या. 100% तुम्ही वर्ष श्राद्ध नाही केलं तरी चालेल, पण ज्यावेळेस जिवंत आहेत त्यावेळेस तुम्ही केल्याशिवाय राहू नका. हेच आमच्या या श्री हरिभक्त पारायणाच्या पंकज महाराज थोरे जे कथाकार आहे ते सांगतात 7 दिवस 100% त्या कथामधून काहीतरी आदर्श घेतल्याशिवाय राहू नका. म्हणून ज्यावेळेस भगवान परमात्मा निघाले सर्व लोक रडत होते. प्रभू रामचंद्र जात असताना सर्व घोडे रडत होते आणि कृष्ण भगवान परमात्मा जात असताना गायी रडत होत्या. ही अवस्था गोकुळामध्ये तुम्हाला लिहिलेला आहे. आणि तरी पण भगवंत नेण्यासाठी आल्यानंतर गोपी आग्रह करू लागले अक्रूराला, चांडाळा म्हणून शिव्या देऊ लागले. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले, अरे तू चांडाळ अक्रूर या शब्दाचा अर्थ आमच्या डोंगरूजी महाराजांनी केलाय. ज्याची क्रूर बुद्धी आहे ना त्याला अक्रूर म्हणायचं आमच्या डोंगरूजी महाराजांना सांगितलंय भागवत कथेमध्ये. तरी पण अक्रूर ऐकायला तयार नव्हता. पण अक्रूरला सांगितलं होतं आमच्या कंसानं तू जर भगवंताला जर नाही आलं तुझा शिरछेद केला जाईल आणि तू भगवान परमात्म्याचा भक्त आहे आणि तुझ्याशिवाय भगवान परमात्मा येणार नाही हे कंसाला माहीत होतं महाराज. आणि म्हणून भगवंत नाईलास्तव बसले आणि महाराज ज्यावेळेस भगवान परमात्मा निघाले तरी पण महाराज गोपी म्हणू लागल्या भगवंता जाऊ नको. आणि भगवंत अक्रूराला विनंती करू लागले नेऊ नको मध्ये अवस्था झाली ना ही अवस्था आमच्या गोकुळामध्ये झाली होती. सर्व लोक रडत होती ही अवस्था होण्यासाठी, अशी भक्ती करण्यासाठी. आणि ही अवस्था झाल्यानंतर ज्यावेळेस भगवान परमात्मा निघून गेले आणि चित्रगंधा महाराज भगवंताचं चित्र रेखाटत होती. भगवंतानं सांगितलं जर आपण जर नाही निरूप दिला पुन्हा येणार म्हणून तर 100% गोपी आपला प्राण सोडून देतील. आणि भक्त जर प्राण सोडून दिला तर आपल्या
आपली पुढं काही आपली किंमत राहणार नाही. म्हणून अक्रूरला पुन्हा सांगितलं, अक्रूरा तुझ्या विनंती करतोय, गोपीला फक्त एक निरोप द्या, घरी जाऊन सांगा की पुन्हा भगवान परमात्मा तुम्हाला भेट देण्यासाठी येणार आहे. अक्रूरजी म्हणले, देवा दुसरं कोणतंही काम सांगा पण हे काम सांगू नका, कारण गेल्यानंतर मला गोपी शाप दिल्याशिवाय राहणार नाही आणि भक्ताचा शाप खरं झाल्याशिवाय राहत नसतो. भगवंतानं सांगितलं, गेल्याबरोबर एकच तुम्ही वाक्य उच्चारा की भगवान परमात्मा तुम्हाला भेटायला येणार आहे, शाप नाही देणार पण तुमचा आदर ते केल्याशिवाय राहणार नाहीत. अक्रूरजी आले आणि आले त्यावेळेस एका गोपीच्या डोक्यावरती माठ होता आणि ती पाय कुठं ठेवू ती विचारत होते. भरपूर प्रमाणात कहा पगडारू देखे अंधेरा देखे तो सब वहीने गेरा, जिथं पाय ठेवू का तिथं मला कृष्ण दिसतोय. दुसऱ्या गवळण पाहिली ती चित्रगंधा होते, चित्रगंधीने सुंदर प्रकारचं चित्र रेखाटलं होतं, सुंदर चित्र होतं आणि ते चित्र पाहिल्यानंतर अक्रूरजीनं सांगितलं, चित्रगंधे अप्रतिम सुंदर तुझं चित्र आहे रेखाटलेलं, फक्त त्याच्यामध्ये एकच शब्दाची उणीव आहे. पण शब्द वापरल्याबरोबर महाराज चित्रगंधीला राग आला आणि राग आल्यानंतर महाराज चित्रगंधीने सांगितलं, अक्रूरा अरे सांग ना, या चित्राला मी काय हात काढला नाही काय, या चित्राला मोर पिसाचा मुकुट काढला नाही काय, या चित्राला मी काय पितांबर काढला नाही काय, या चित्राला मी काय केस काढले नाही का, गोरे गोरे गाल नाही काढले का, लाल लाल होठ काढले नाही का, तू का पण शब्द वापरला त्याचं कारण एकच आहे, वेळ संपलाय म्हणून. फक्त काय कारण आहे ते लवकर सांग, माझा वेळ संपलाय. अक्रूरजीने सांगितलं, चित्रगंधे त्याचं एकच कारण चुकलेलं आहे, त्याचा एक शब्द काय आहे, फक्त चित्राला फक्त तू पाय नाही काढले म्हणून मी माझा पण शब्द वापरलाय. चित्रगंधेचं शेवटचं माझं उत्तर घ्या आणि कीर्तनाला मी थांबतो. काय चित्रगंधेचं उत्तर होतं पंकज महाराज, काय चित्रगंधेचं उत्तर होतं? चित्रगंधेने सांगितलं, अक्रूरा अरे चित्र सुंदर रेखाटणं झालं होतं बरोबर ना, अरे ज्यावेळेस माझ्या चित्राला पाय होते तुझ्यासारखा अक्रूर गोकुळात आला आणि चालत्या पायानं अक्रूरात माझ्या डोळ्यासमोर अक्रूरा भगवान कृष्णाला तू घेऊन गेलास. अरे जर तू आता आलास आणि या जर चित्राला माझे पाय असते तर या चित्राला सुद्धा तू घेऊन गेला असता. चित्राला पाय का काढले नाही? तुझ्यासारखा गोकुळामध्ये अक्रूर पुन्हा येऊ नये आणि चित्ररूपी भगवान कृष्णाला घेऊन जाऊ नये आणि म्हणून मी या चित्राला पाय नाही काढले. काय गोपीची भक्ती आहे ही. जर भक्ती अशी जर असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हो येतैसे केले भक्ती भावे. अभंगाचा पहिल्या चरणात बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मनवून चिंता नाही माझा संतांना चिंता का नाहीये. तुकोबरायचे एक प्रमाण, तूच लागली सकळ चिंता राखणे लागे वाकडे जाता. तुकोबराय म्हणतात बरोबर. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, ते एक वटून जी एकशेनी अनुसरले का माझी वाणी, तयाची चिंतमनी मजची पडले, ती जे जे करावे ते मजची पडले अगवे. तशी अजात पक्षाचे निजी पक्षिणी जी आपुली तान भुक नेणे तानया निकेते माऊलीशी करणे, तैसे अनुसरले मज प्राणे, तयाच चिंता सर्व मी करी. मी म्हणजे साक्षात भगवान परमात्मा करी हे ज्ञानोबराय म्हणतात. आणि आमचे एकनाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे. विठोबा रखुमाई. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय माझ्या जीवनामध्ये येणार, भगवंताच्या भक्तीचा डांगोरा पिटवणार, सर्व सुखात आनंद घेणार. अभंगाचं 3रं चरण. आणि 4थ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी आलो, भगवंताची भक्ती केली, भगवंताची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचल्यामुळं भगवंत आम्हाला विसरला नाही आणि आम्ही त्या भगवंताला विसरलो नाही. ही अवस्था का झाली? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी सांगाते आहे, मला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मला वैकुंठावरून पाठवलंय भगवंतानं आणि पुढं मला काय करायचंय, लोकांकडून काय करून घ्यायचंय यासाठी आलो. एवढं चिंतन मी तुमच्यासाठी सांगितलं आहे. आणि हे एवढं जर चिंतन तुमच्यासमोर प्रतिपादन नसतं केलं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणते लोकांना कळालं नसतं. ही अवस्था होण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायने काय केलं तर फक्त भक्ती केली आणि ही अवस्था प्राप्त झाली. ही अवस्था जगद्गुरु तुकोबराय जशी प्राप्त झाली तशी आपण 7 दिवस भागवत कथा ऐकल्यानंतर, भागवतामध्ये सेवा केल्यानंतर, कीर्तन श्रवण केल्यानंतर, अन्नदान केल्यानंतर, सेवा केल्यानंतर ही अवस्था प्राप्त व्हावी अशी भगवान ज्ञानोबा तुकोबरायांना प्रार्थना करू. आणि माझ्या या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या स्वामीजींची तब्येत चांगली राहावी, आरोग्य चांगलं राहावं, आपल्याला त्यांची कृपा दृष्टी राहावी. आपल्या जीवनामधले कोणतेही संकट आले तर निश्चित स्वामीजींच्या आशीर्वादाने दूर होतील. आणि म्हणून स्वामीजींच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबराच्या चरणी, गुरुवारी नामदेवजी महाराज चारठणकर बाबा यांच्या चरणी सेवेला इथं पूर्णविराम देतो. थोडंसं ज्ञानोबरायांचं भजन करू. भजन झाल्यानंतर थोडंसं एक विठोबा रखुमाईचं विठ्ठलाचं 2 मिनिटं जप करू आणि जप केल्यानंतर आपल्या शेवटची चाल होईल. चाल झाल्यानंतर
आपण सर्वांना उठायचं, कोणी तोपर्यंत उठायचं नाही. काय मंडप पूर्ण भरला, मला वाटत होतं मंडप भरतो की नाही, मंडप भरतो की नाही, पण शिवाजी महाराज खरंच स्वामीजीची कृपा आहे, मंडप पूर्ण भरलेला आहे. पुढच्या वर्षी मंडपला आपल्याला जागा जास्त करावं लागणार आहे. ज्ञानेश्वर माऊली हातवर 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 नभी गर्भवा
आहे. तर काही योगायोगानं ते यांची एक स्वामीजींच्या सहवासामध्ये राहण्याचा योग आला, आमच्या जीवनामध्ये आळंदीला जाण्याचा योग आला. पण आज ते कीर्तनासाठी साक्षात कथा या व्यास या रूपानं समोर बसलेले आहेत आणि 7 दिवस आपल्याला कथा त्यांच्या मुखातून श्रवण करण्यासाठी मिळते. सर्वांना वेळात वेळ काढा, कामाचे दिवस आहेत, पण एवढाच मंडप कथेला भरावा अशी आज मी तुमच्या समोर प्रतिज्ञा विनंती करतो. आता किती दिवस होऊ त्याचा? 4था, म्हणजे 3 दिवस राहिलेत कथेचे. सर्वांना येण्याचा प्रयत्न करा. कथा श्रवण केल्यानंतर माणसाच्या जीवनामधला संकट असतील, माणसाच्या जीवनामध्ये काही पीडा असतील, 100% नाहीसा होतात. मी बोलत नाही, धंदोकारीचं उदाहरण तुम्ही ऐकलं असेल. आता स्वामींच्या कथे तुम्ही भरपूर ऐकलेले आहेत, मला जास्त काही सांगायची गरज नाही. पण कथा लावणारा, कथा ऐकणारा काही जरी त्याच्या जीवनामध्ये असेल तर 100% दूर होतं. म्हणून स्वामीजींची जशी कथा आहे तशी आमच्या पंकज महाराजांची कथा आहे. 100% ऐकण्याचा प्रयत्न करा. आता मला जरी नाही यावर्षी वेळ भेटला, पण पुढच्या वर्षी 100% थोडासा तरी वेळ काढण्याचा मी प्रयत्न करेल. आणि इथं तुम्ही एवढी सिस्टीम असेल, अन्नदान असेल, असंच हा सप्ताह चालू राहावा. तुमच्या सर्व गावकरी मंडळीचं प्रेम आणि स्वामींची तब्येत किंवा आरोग्य चांगलं राहावं हीच मौलीचीने प्रार्थना करून सीमेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.